नमस्कार. आजच्या भागामध्ये जर मी शॉर्टमध्ये सांगायला गेलो तर स्वप्नासाठी अनिश भैरवीला असंच टाकून जाणार आहे. त्यानंतर भैरवी खरंच प्रेमामध्ये आंधळी आहे हे तर समजते आणि आजच्या भागातला सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे राधा आणि किशामुळे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये अजून काय काय घडतंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत अनिश इकडे स्वतःला आवरत असतो तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि म्हणते, अनिश आपण कुठे जायचं? आपण नाटकाला जायचं की मूवीला जायचं? तेव्हा अनिश मनातल्या मनात विचार करत असतो, मला तुझ्याबरोबर कुठे जायची इच्छा नाही पण तरी सुद्धा जायला लागेल. तू सांग ना, तुझ्या मर्जीनुसार आपण कुठेही जाऊ, तू आवरून घे. भैरवी लगेच आवरण्यासाठी कपड्याच्या जवळ जाते तेवढ्यात अनिशला स्वप्नाचा कॉल येतो. तेव्हा ती म्हणते, अनिश तू कुठे चालला आहेस का? तेव्हा तो म्हणतो, नाही ना, काय झालं, काही अर्जंट आहे का? तेव्हा ती म्हणते, हो मला अर्जंटली थोडं इम्पॉर्टंट बोलण्यासाठी तुझ्याशी भेटायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. तो लगेच तिकडे जायला लागलेला असतो तेवढ्यात इकडे भैरवी रेडी होते आणि म्हणायला लागते, चल अनिश आता आपण निघूया. तेव्हा अनिश म्हणतो, भैरवी मला अर्जंटली एक काम आठवलं आहे आणि मला ते काम आत्ताच करायला लागेल, प्लीज मी थोड्या वेळात जाऊन येतो. तेव्हा ती विचारते, तू कुठे चालला हे काही सांगतो का? तेव्हा तो म्हणतो, मी तुला आल्यावरती सगळं सांगतोय. तो घाईघाईमध्ये तिथून निघून जातो. भैरवीला काहीच प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात म्हणून ती थोडी नाराज झालेली असते पण तरी सुद्धा ती अनिशसाठी शांत उभी असते. तर दुसरीकडे संस्कार वर्गामध्ये मुलं सगळं काही निवेदिता ताईंना सांगतात. तेव्हा ते म्हणतात, अच्छा म्हणजे हे सगळं तुम्ही तुमच्या आजोबांच्या सांगण्यावरून केलं आहे? तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे. हे बघा, जेव्हा आम्ही ती झुकझुक गाडी उलट्या दिशेने केले तेव्हाही तुम्ही आमच्यावरती रडले आणि त्यानंतर जेव्हा आम्ही प्रार्थना शुभम करोती म्हटलं तेव्हाही तुम्ही आमच्यावरती ओरडले आणि आता सुद्धा तुम्ही आमच्यावरती ओरडले. हे याचा अर्थ तर आजोबा बोलतात ते खरंच आहे ना? जसं ते पसारा केल्यावरती ओरडतात तसं तुम्ही सुद्धा ओरडता ना? तेव्हा त्या म्हणायला लागतात, ओरडण्याचं कारण वेगळं आहे, तुमचा खूप मोठा गैरसमज होत आहे. खरं म्हटलं तर मी तुम्हाला ओरडली कारण की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तुम्ही जेव्हा आगीनगाडी खेळत होता ना तेव्हा तुम्ही उलट्या दिशेने होत्या आणि जेव्हा आपण प्रवाहाच्या उलट्या दिशेने असतो ना तेव्हा कोणाला ना कोणाला लागू शकतं आणि जसं श्लोकला लागलं तसं तुम्हा दोघांनाही लागू शकत होतं, अजून कोणालाही लागू शकत होतं. म्हणून मी तुम्हाला अडवत होती, त्या जास्त माझ्या याच्यामध्ये काही इंटेन्शन नव्हतं. तेव्हा ते म्हणतात, मग शुभम करोती बाबतीत तुम्ही असं का केलं? तेव्हा ते म्हणते, कसं आहे माहितीये का, शुभम करोती आपण दिव्यासाठी बोलतो आणि जेवताना आपण दिव्याची पूजा करत नाही. जेवताना आपण आपल्या जेवणाला अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म असतं हे समजून प्रार्थना करतो ना. मग प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाची एक एक वेळ असते, त्यानुसार आपल्याला वागायला पाहिजे. उगाच मनाला येईल ते करू नये. तेव्हा मुलं म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला हे आवडलं सुद्धा आहे. तेव्हा ते म्हणतात, मग आता तुम्ही देवबाप्पाची माफी मागा कारण की तुम्ही चुकीचे वागले आहात. तेव्हा ते म्हणतात, देवबाप्पा खरंच आम्ही तुझी माफी मागतोय, आम्ही पुन्हा असं काहीच वागणार नाही. तेवढ्यात मुलं सगळी सांगायला लागतात, आम्ही सुद्धा शुभम करोती म्हणतो, मी घरी म्हणते, मी आजीकडे म्हणते, असं त्यांचं सुरू असतं. तेव्हा ते म्हणतात, मला आता एक गोष्ट समजली आहे मुलांना, तुमच्या घरामध्ये तुमचा मेन प्रॉब्लेम आहे ते म्हणजे तुमचे आजोबा शीघ्रकोपी आहेत, त्यांना लगेच राग येतो ना? तेव्हा ते म्हणतात, हो बरोबर आहे, आमच्या आजोबांना राग येतो. तेव्हा ते म्हणतात, पण मग तुम्हाला त्यांचा राग शांत करायला पाहिजे, त्यांच्या स्वभावावरचं औषध तुम्हीच आहात. जर तुम्ही त्यांचा राग शांत केला ना तर त्यांची चिडचिड कमी होईल. जेव्हा त्यांना राग येईल ना तेव्हा तुम्हाला त्यांच्यासमोर काउंटडाऊन सुरू करायला पाहिजे, उलटी गिनती करायची, ज्यामुळे त्यांचा रागावरती कंट्रोल होऊ शकतो आणि त्यांचा ओरडणंही कमी होईल. तेव्हा ते म्हणतात, हो आता आम्ही नक्कीच हे ट्राय करू. त्यांना खूप आनंद होत असतो. तर थोड्या वेळानंतर मुलं घरी येतात. तेव्हा ते म्हणतात, आजोबा तुम्ही आम्हाला आत्ताच्या आत्ता प्रॉमिस द्या, आम्ही कितीही दंगा केला तरी तुम्ही ओरडणार नाही. तेव्हा ते विचारतात, हे सगळं आता नवीन काय घेऊन आले, हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं? तेव्हा ते म्हणतात, हे बघा आजोबा, तुम्ही शीघ्रकोपी आहात, रागावरती तुमचा कंट्रोल असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला राग येईल ना तेव्हा तुम्ही उलटी गिनती सुरू करायची, ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि राग सुद्धा कमी होईल. मग आता तुम्ही आम्हाला प्रॉमिस द्या कारण की निविताईने आम्हाला हेच सांगितलं आहे, प्रत्येकाने आपल्या रागावरती कंट्रोल करायला पाहिजे म्हणजे पाहिजे, किती काही झालं तर तुम्हाला आम्हाला प्रॉमिस करायला लागेल म्हणजे लागेल. तेव्हा मामा त्यांना प्रॉमिस देतात. ते बघता मुलं खूप खुश होतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा ते म्हणतात, ही मुलं त्या
संस्कार क्लासमध्ये काय शिकतात मला खरंच समजत नाहीये. हे चांगलं शिकायला पाठवलं होतं, ही मुलं तर आता माझ्यावरतीच आली आहेत. मी आता यांचं काय करू काही समजत नाही. मामा थोड्या काळजीमध्येच आलेले असतात. तर थोड्या वेळानंतर इकडे भैरवी दाराभोवती अनिशची वाट बघत असते. नंतर ती घरामध्ये चालायला सुरुवात करते. तेव्हा मामा तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं भैरवी, कोणाची वाट बघते? तेव्हा ती म्हणते, अनिश आणि मी बाहेर जाणार होतो पण तो अचानक गेला आणि त्याचा अजून काही कॉन्टॅक्टच झाला नाही. तेव्हा ते म्हणतात, अनिश पुन्हा तुझ्याशी पूर्वीसारखा वागायला लागला आहे का? काही गडबड तर नाही ना? तेव्हा ती म्हणते, नाही ना बाबा, सगळं ठीक आहे. खरं म्हटलं तर अनिश जॉब शोधण्याचाही प्रयत्न करत आहे पण त्याला अजून जॉब मिळत नाही म्हणून त्याची थोडीफार चिडचिड होते. पण एवढं काही नाही आहे. मला असं वाटते अनिश यावेळेला सुधरत आहे आणि जर तो सुधरत असेल तर आपल्यालाही त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे ना. आणि आपण त्याच्या मागे नाही राहिलो तर कसं होईल? तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे मग मुलं कुठे आहेत, चला जेवणाच्या ताटावरती बसूया. तेव्हा ते म्हणते, मी तुमच्यासाठी ताट वाटते, अनिशसाठी मी थोड्या वेळानंतर जेवेल. तेव्हा मामा हे सगळं बघून हसायला लागलेले असतात की अनिश कसाही वागला तरी भैरवी काही त्याची साथ सोडत नाही. थोड्या वेळानंतर इकडे मुलं जेवायला बसतात. भैरवी सगळ्यांना ताट वाटते. तेव्हा मुलं म्हणतात, थांबा थांबा, आम्हाला पहिले शुभम करोती म्हणायचं नाही तर आम्हाला वदनी कवळ हरी म्हणायचं आहे. दोघं जण प्रार्थना सुरू करतात आणि प्रार्थना ऐकून मामा खूप खुश होऊन जातात की फायनली तुम्ही एखादी गोष्ट तरी चांगली शिकलेली आहे. तेव्हा ते म्हणतात, हो आतापासून आपण दररोज जेवताना प्रार्थना म्हणायची, त्यानंतरच जेवायचं. तेव्हा मामा म्हणतात, तुमच्या संस्कार क्लासमधून एक तरी गोष्ट चांगली शिकली याच्यासाठी तुम्हाला नक्कीच बक्षीस भेटेल. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, हे तर खूप छान आहे, मुलं त्या क्लासमधून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत आहेत. तेव्हा ते म्हणतात, ते चांगल्या चांगल्या गोष्टी तर ठीक आहे. तेवढ्यात भैरवीला आईचा कॉल येतो म्हणून भैरवी तर तिथून निघून जाते. मुलं मुद्दाम मामांसमोर चावून चावून सगळं खात असतात, म्हणजे बाहेर आवाज येईल एवढ्या चावून चावून खातात. तेव्हा मामा म्हणतात, हे सगळं काय चाललं आहे, नीट शिस्तीमध्ये खा ना, तुम्हाला सांगितलं आहे ना शिस्त म्हणजे शिस्त असतं, व्यवस्थित चावून खायचं असतं. तेव्हा ते म्हणतात, आजोबा तुम्ही चिडत आहात, असंच चिडायचं नाही. राग आल्यावरती काय करायचं, काउंटडाऊन सुरू करायचं, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तेव्हा मामा स्वतःच्या डोक्यावरती हात लावतात आणि म्हणतात, हे सगळं काय चाललं आहे, मला खरंच समजत नाही. थोड्या वेळानंतर मामा इकडे रूममध्ये फेऱ्या मारत असतात. तेवढ्यात तिथे भैरवी येते. तेव्हा मामा विचारतात, काय भैरवी, अनिश आला की नाही? तेव्हा ती म्हणते, नाही तो तरी अजून आला नाही पण मुलांच्या झोपायची तयारी झाली आहे. तेव्हा ते म्हणतात, ते सगळं तर ठीक आहे पण भैरवी अनिशचं वागणं तुला खटकत नाही आहे का? तेव्हा ती म्हणते, मला तरी वाटत नाही काही खटकते, सगळं ठीकच आहे. तेव्हा ते म्हणतात, पण मला आता मुलांचं वागणं खटकायला लागलं आहे. ही जी क्लास आहे ना त्यामुळे मुलं काही चांगलं शिकण्याऐवजी काही ना काही नवीन उद्योग शिकून येत आहेत आणि याच्यामुळे तुला माहितीये का, काल यांनी घरभर पसारा घातला होता, आज माझ्या रागावरती आले आहेत म्हणून मी ठरवलं आहे मी काय यांची क्लास कंटिन्यू करणार नाही. मला असं वाटते उद्याच्या उद्या जाऊन मी यांचं क्लासमधून ऍडमिशन कॅन्सल करेल, कारण की अजून या क्लासमध्ये ठेवून काही उपयोग नाही. भैरवीला ते सगळं पटलेलं नसतं पण तरी सुद्धा मामांनी हट्ट धरलेला असतो म्हणून ती काहीच न बोलता मामा तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर अनिश अलगद पायाने घरात आलेला असतो. तेव्हा भैरवीला जाग येते आणि ती उठून म्हणायला लागते, अनिश तू कुठे होता, एवढा उशीर कसा काय लागला? तेव्हा तो म्हणतो, भैरवी आता माझी बोलायची बिलकुल इच्छा नाही आहे, तू झोप, मी सुद्धा आवरून घेतो. तेव्हा ती म्हणते, काय झालं होतं, मी तर सहज तुला विचारते ना, काही झालं होतं का? तेव्हा तो म्हणतो, माझ्या एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता आणि दुसऱ्या मित्राने म्हणून मला तिथे बोलवलं होतं. तेव्हा भैरवी विचारते, मग तो आता ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणतो, आम्हाला तरी माहिती नाही तो ठीक आहे की नाही, कारण की डॉक्टरांनी सांगितलं आहे पुढचे 24 तास थोडे क्रिटिकल असणार आहे, मी जरा आवरून घेतो त्यानंतर आपण बघूया. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी जेवणाचं काही करू का? तेव्हा तो म्हणतो, नको, आता मला भूक सुद्धा नाही, मी डायरेक्ट झोपून घेतो. भैरवीला अनिशचं बोलणं थोडं खटकलेलं असतं कारण की तो डायरेक्टली असं उडवाउडवीची उत्तरं देत असतो. तेव्हा भैरवी विचार करते, अनिश माझ्या नजरेला नजर मिळवत नाही आहे, तो माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना, काही नवीन तर प्रॉब्लेम केला नसेल ना, म्हणून तिलाही थोडी काळजी वाटत असते. तर थोड्या वेळानंतर इकडे सगळे सोसायटीमध्ये जमलेले असतात. तिथे नोटीस बोर्डवरती एक नोटीस लागलेली असते, ही इमारत आम्ही म्हणजे कुणीतरी विकत घेतली आहे, येणाऱ्या
48 तासात किंवा 24 तासामध्ये तुम्हाला ही पूर्ण इमारत खाली करायची आहे. तेव्हा सगळे अक्षरशः ती न्यूज वाचून पागल होऊन जातात. तेव्हा देसाई आणि तोरणे म्हणायला लागतात, आम्ही तर खजिनदार आहोत, आम्हाला कोणी कशी काही कल्पना दिली नाही. तेव्हा देसाई म्हणतात, मलाही सुद्धा माहिती नाही आहे हे सगळं कसं झालं आहे. म्हणजे खरंच कोणीतरी बिल्डिंग विकत घेतली आहे आणि आपल्याला आता ही बिल्डिंग सोडायला लागेल का. तेवढ्यात परशू दार उघडतं आणि तिथे एक मोठी BMW गाडी आलेली असते. त्यामधून 2 असे टकाटक एकदम झगमगाट लोक उतरतात. ते लोक अजून कोणी नाही तर किशा आणि राधा असतात. त्या दोघांना बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की हे असे अतरंगी का बनून आले आहे. तेव्हा ते सांगतात, मी किशन सरकटे आहे. आणि त्या म्हणतात, मी मिसेस राधा किशन सरकटे आहेत आणि ही बिल्डिंग आहे ना ही आम्हीच विकत घेतली आहे. खरं म्हटलं. तेव्हा मामा विचारतात, काय दरोडा बिरोडा टाकला का ज्यामुळे तुम्ही बिल्डिंग विकत घेतली. तेव्हा ते म्हणतात, दरोडा टाकायची आम्हाला गरज नाही आहे, आम्हाला दर महिन्याला 25,000 पगार मिळतो आणि त्याच्याचमुळे आम्ही ही बिल्डिंग विकत घेतली आहे. जर तुमचा विश्वास नसेल ना तर हे बघा, डॉक्युमेंट बघा. देसाई, तोरणे आणि बाकी सगळे डॉक्युमेंट बघतात आणि म्हणायला लागतात, खरंच तर यांनी ही बिल्डिंग खरंच विकत घेतली आहे. तेव्हा मामा त्यांच्याकडे रागाने बघायला लागलेले असतात. तेव्हा सगळे विचारतात, असं कसं काय होऊ शकतं, तुमच्याकडे एवढा पैसा कसं काय आला. तेव्हा भैरव विचारते, एवढा पैसा कुठून आला सांगता का आम्हाला. तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर आता करोडपती झालो आहोत कारण की आम्हाला पैसा मिळत आहे आणि आमचा पगार आमच्यासाठी पुरेसा आहे. ही बिल्डिंग आहे ना येणाऱ्या 24 तासामध्ये सगळ्यांना खाली करायची आहे कारण की ही बिल्डिंग, ह्या गाड्या आणि हे सगळं ऐशोआराम आहे ना ते आता आमचं आहे, तुमचं काहीच नाही. म्हणून लवकरात लवकर ही बिल्डिंग खाली करायची. मामा त्यांच्याकडे रागाने बघायला लागलेले असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, मामा कॅफेमध्ये येतात आणि तिथे वेटरला सांगतात, मला एक कॉफी आण ना. तो लगेच मामांना कॉफी आणून देतो. तेव्हा मामा कॉफी पीत तिथे बसलेलेच असतात. तेवढ्यात तिथे निवेदिता ताई येतात आणि म्हणतात, काय हो तुम्ही माझ्या टेबलवरती कशी काय बसू शकता. तेव्हा ते म्हणतात, कसलं तुमचं टेबल, इथं तर मी बसलो आहे ना, हे माझं टेबल आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघा माझी इथे बॅग ठेवलेली होती. मामा लगेच त्यांची कॉफी घेऊन दुसऱ्या टेबलवरती बसतात. तेव्हा ते म्हणतात, कशी तुम्ही माझी कॉफी घेऊ शकता, ही कॉफी आणि बिस्किट ही माझी आहे, तुमची नाही. त्या लगेच त्यांच्याकडून कॉफी आणि बिस्किट घेऊन स्वतःच्या टेबलवरती बसतात आणि म्हणायला लागतात, तुम्हाला जरा स्वतःहून मॅनर्स शिकायला पाहिजे. खरं म्हटलं तर इथे बाजूला एक संस्कार गृहाचा क्लास आहे, तुम्ही तो जॉईन करा, ती तुमच्यासाठी गरजेचं आहे. तेवढ्यात तिथे वेटर येतो आणि म्हणायला लागतो, मॅडम ही घ्या तुमची कॉफी आणि बिस्किट. तेवढ्यात त्या विचारतात, मग हे कोणाचं आहे. तेव्हा ते म्हणतात, हे तर त्या सरांचं होतं. मामा त्यांच्याकडे रागाने बघतात आणि निवेदिता ताईंना समजतं की त्यांच्याकडून खूप मोठा घोळ झालेला आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मामा या चुकीला माफी देतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की